हाय हॅलो नमस्ते. मी पूजा फूडी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला अजिबात कडू न होणाऱ्या कारल्याची रेसिपी दाखवणार आहे. या पद्धतीने जर तुम्ही कारलं कराल तर खरंच कडू होणार नाही याची मी तुम्हाला गॅरंटी देते. एकदा नक्कीच या पद्धतीने कारलं करून पहा आणि जर कडू झालं तर मला कमेंट करून मात्र कळवायला विसरू नका की ताई कारलं कडू झालं होतं. हे अजिबात कडू होत नाही. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे आवडीने खातील. माझ्या 4 वर्षाच्या मुलाला ही कारल्याची भाजी खूप जास्त आवडते या पद्धतीने केलेली. त्यामुळे आज मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. तर बघा इथे मी त्याच्याच टिफिनसाठी खरं तर कारल्याची भाजी करते आणि मी इथे 2 कारली घेतलेली आहेत. तर या कारल्यांच्या मधला जो गर आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे. बिया जाड असतील तर नक्कीच काढा. जर नसेल जाड जास्त म्हणजे निबार झालेल्या नसतील बिया नाही काढलात तरीसुद्धा चालणार आहे. आता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला ही दोनही कारली कट करून घ्यायची आहेत. सुरुवातीलाच बघा मी कारल्याचा पुढचा मागचा भाग काढून घेतला आहे आणि कारलं चिरण्यापूर्वीच धुवून घेतलेलं आहे. कारलं या रेसिपीसाठी चिरण्यापूर्वी धुवून घ्यायचं. नंतर आपण अजिबात ह्याला धुणार नाही आहोत त्यामुळे. तर बघा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे इथे संपूर्ण कारलं अशा पद्धतीने कट करून घ्यायचे. मी कारलं कट करून घेते आहे. तोपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज हक्काने सांगते एक सबस्क्राईब नक्कीच करा. व्हिडिओला अजूनही लाईक केलं नसेल तर प्लीज व्हिडिओ आवडल्या क्षणी लाईक करायला मात्र विसरू नका. आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय ते सुद्धा मला कमेंट करून कळवा. इथे बघा मी संपूर्ण कारलं अशा पद्धतीने कट करून घेतलं आहे. खूप जाड कट करायचं नाही आणि खूप पातळसुद्धा कापायचं नाही आपल्याला कारलं. गॅसवरती कढई ठेवली. गॅसची फ्लेम मीडियमवर आहे आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे कारलं कमीत कमी 3 ते 4 मिनटं भाजून घ्यायचे. मधी कंटिन्यू असं बघा हलवत राहायचं. पाहू शकता तुम्ही कारलं दिसायला सुरुवातीला किती जास्त दिसत होतं, नंतर बघा बऱ्यापैकी कमी झालेलं हे कारलं. अशा पद्धतीने सगळीकडून व्यवस्थित भाजलं गेलं पाहिजे हे कारलं. बघा छान असे डाग पडेपर्यंत आणि थोडं सुकेपर्यंत हे कारलं आपल्याला भाजून घ्यायचे. असं केल्यामुळे कारल्याचा कडवटपणा पूर्णपणे नाहीसा होतो आणि त्यातले जीवनसत्वसुद्धा टिकून राहतात कारण आपण याला अजिबातच धुवत नाही आहोत. तर बघा त्याच कढईमध्ये मी पुन्हा इथे तेल टाकून घेते आहे. जवळपास 1.5 पळी इतपत मी तेल घालून घेतलं. त्यानंतर यामध्ये मोहरी घालायची. मोहरी छान तडतडली की लगेचच जिरं घालायचं. जिरंसुद्धा छान फुललं की आपण बारीक कट केलेला लसूण यामध्ये घालून घ्यायचं आहे. लसूण तेलावरती छान परतवून घेऊया. बघा गॅस आपल्याला बारीक ठेवायचा आहे. बारीक फ्लेमवरतीच आपल्याला लसूण परतवून घ्यायचा. त्यानंतरनं उभा कट केलेला कांदा घालायचा आहे. इथे 2 मीडियम साईजचे कांदे मी उभे कट करून घेतलेत. छान असे पातळ कापून घ्यायचे कांदे. बघा आता हा कांदा आपल्याला असा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. त्यानंतरनं यामध्ये एक छोट्या आकाराचा टोमॅटो मी इथे कट करून घेतला आहे. तो सुद्धा घालून घेऊया. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यामध्ये लिंबाचा वापर करा किंवा चिंचेचा वापर केलात तरी चालेल. पण हे कारलं अजिबात कडू होत नाही त्यामुळे याला दुसरी कोणती आंबट गोष्ट घालायची गरज पडत नाही. तर बघा टोमॅटो मऊ होईपर्यंत मी हे छान परतवून घेतलेले. आता आपण यामध्ये काश्मीरी मिरची पावडर घालून घेऊया. त्यानंतरनं थोडंसं लाल तिखट घातले. मुलाच्या टिफिनसाठी करते म्हणून लाल तिखट कमी घातले. त्यानंतर गरम मसाला घालायचा. त्याचबरोबर आपल्याला धना पावडरसुद्धा घालून घ्यायची आहे आणि अगदी थोडीशी हळदसुद्धा घालायची आहे. आता हे मसाले परतवून घेऊया. तुम्ही जर मोठ्यांसाठी करत असाल ही भाजी तर लाल तिखट आणि गरम मसाल्याचं प्रमाण वाढवलं तरीसुद्धा चालणार आहे. आता बघा आपण यामध्ये हे कारलं घालून घेतलं आणि कारलं छान असं आपल्याला परतवून घ्यायचे. मसाले घातल्यानंतर आपण 1 मिनिटभर मसाला कांदा टोमॅटोंसोबत परतवून घेतलेला आहे. त्यानंतरच यामध्ये कारलं ॲड केले. बघा तर आता बघा हे छान असं मिक्स करून घेतलं. अशा पद्धतीने हलवून कारलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्यानंतरनं चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. तर बघा मीठ घातलं. पुन्हा कारलं एकजीव करून घेऊया. मीठ सगळीकडे व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे त्यामुळे
छान असं हे कारलं एकजीव करून घ्यायचे आणि हे कारलं आपण परतवून घेतल्यामुळे ऑलरेडी शिजलेलं आहे, तरीसुद्धा आपण 1 मिनिटभर फक्त छान अशी वाफ काढून घेऊया। तर बघा 1 मिनिट इथे मी कारल्याला वाफ काढून घेतली। अगदी परफेक्ट अशी वाफ बसलेली आहे आणि कारलं थोडं मऊ झालेलं आहे, त्यामुळे छान असं मऊ झालं कारलं की मग चपातीसोबत खायला अजून जास्त छान लागतं। तर बघा आपली ही कारल्याची चटपटीत आणि झटपट अशी भाजी तयार झाली आहे। तुम्हाला कारल्याची ही भाजी कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून कळवा आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय ते सुद्धा कळवायला विसरू नका। माझं चॅनल नवीन आहे, त्यामुळे प्लीज सबस्क्राईब मात्र आवर्जून करा आणि व्हिडिओला अजूनही लाईक केलं नसेल तर एक लाईकसुद्धा करा, कारण तुमचं एक लाईक, एक सबस्क्राईब आणि एक कमेंट ही नवीन यूट्यूबरसाठी खूप जास्त मोलाची आहे। माझ्या जुन्या चॅनलला जर तुम्ही अजून भेट दिली नसेल तर ते चॅनलसुद्धा नक्कीच एकदा सर्च करून पहा। मी आणि बरंच काही असं त्या चॅनलचं नाव आहे। तर चला, माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद। उद्या भेटूया छानशा रेसिपीसोबत। बाय।